मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला। या कंटेनरने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तब्बल 20 वाहनांना धडक दिली। या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत। खोपोली बायपास ते फूड मॉल या 2 किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात झाला। कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला धडक दिली। अखेरीस कंटेनर रस्त्याच्या कठड्यावर आदळून थांबला। अपघाताचे गांभीर्य लक्षात घेताच चालकाने कंटेनरमधून उडी मारून आपला जीव वाचवला। या भीषण अपघातात स्कॉर्पिओ गाडीतील अनिता सहदेव एकंडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर रवींद्र प्रतिभा झिरमिरे, अरुणा झिरमिरे, प्रभावती पवार, रवींद्र झिरमिरे, रेश्मा फरांडे, गौरी फरांडे, अंजली फरांडे, सुजाता फरांडे, अनिकेत फरांडे, ऋतुजा फरांडे, प्रज्वल फरांडे, नीलम फरांडे, स्नेहल फरांडे, वर्षा जगताप, पुष्पा कुदळे आणि झाया मेहत्रे हे जखमी झाले आहेत। सर्व जखमींना तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर काही जखमींना पनवेलच्या कळंबोली येथील MGM रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे।